नमस्कार, शीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण कढी आणि भज्या बनवणार आहोत, कढी पकोडे। तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी बेसन घेतलेलं आहे। तर आपण पहिले भज्या बनवणार आहोत आणि त्यामध्ये एक मोठा चिरलेला कांदा, एक हिरवी मिरची। आता आपण त्यामध्ये जिरं टाकून घ्यायचं आहे। थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे, अगदी पाव चम्मच टाकलेला आहे मी। त्यानंतर हळद टाकायची आहे। आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि कोथिंबीर। आता इथे मी खायचा सोडा एक चिमूटभर घेतलेला आहे, हा टाकायचा आहे। जास्त नाही टाकायचा, नाही तर भज्यात तेलकट होतात। आता यामध्ये मी पाणी टाकून घेत आहे आणि भज्याचं पीठ हे चांगलं आपण मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता आपलं भज्याचं चांगलं पीठ हे मी भिजवून घेत आहे। छान असं मिक्स करून बघा, अशा पद्धतीने मी केलंय। खूप असं जास्त घट्ट नाही करायचं आणि खूप पातळ आहे, मला तर असंच लागतं म्हणून मी अशा पद्धतीने बघा थोडंसं असं लुसलुसीत केलेलं आहे। चला आता आपण भज्या बनवून घेऊया। तर इथे मी पॅन ठेवलेला आहे आणि बघा तेल मी गरम करायला ठेवलेलं होतं। तेल हे छान असं गरम झालेलं आहे। इथे मी थोडंसं पिठाचा गोळा टाकते। तर बघा तेल छान गरम झाले। आता आपण भज्या सोडून घ्यायच्या आहेत। आता इथे भज्या सोडून घेत आहे मी, पाहू शकता। इथे मी पॅन मध्ये करत आहे। खूप छान बनतात पॅन मध्ये पण, आणि मला पॅन मधल्याच आवडतात जास्त। तर मस्त अशा आपल्या सर्व भज्या सोडून झालेल्या आहेत। आता आपण हे पलटी मारून घ्यायचं आहे। तर पाहू शकता खूप छान असा कलर आलाय। आणखीन थोडं आपण तळून घेऊया। आणि इथे पाहू शकता तुम्ही, मस्त अशा आपल्या भज्या तयार झालेल्या आहेत, छान तळले गेलेल्या आहेत। आता मी एका डिश मध्ये काढून घेते। आणि मी दुसऱ्या पण भज्या सोडून घेतलेल्या आहेत। अशा पद्धतीने आपण सर्व भज्या बनवून घेत आहोत। खूप छान अशा क्रिस्पी झालेल्या आहेत भज्या। तर आता बघा सर्व भज्या झालेल्या आहेत, मस्त झाल्यात। तुम्हाला एक मी तोडून पण दाखवते। बघा खूप मस्त अशा गरमागरम भज्या खाऊस वाटतं ना। तर छान झालेल्या आहेत। आता आपण कढीची तयारी करूया। आता इथे मी बाउल घेतलेला आहे आणि यामध्ये मी इथं एक वाटकं घेतले, त्यामध्ये मी दही टाकून घेतलेला आहे। दही आता आपण चांगलं फेटून घ्यायचं आहे। छान असं दही फेटायचं आपल्याला। एकजीव करून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण बेसन टाकून घ्यायचं आहे। तर मी पोहे खायचा चम्मच असतो ते 3 चमचे मी घेतलेला आहे। आता यामध्ये आपण पाणी टाकायचं आहे आणि परत एकदा मी मिक्स करून घेत आहे। आपल्याला किती कढी करायची तसं पाणी टाकायचं आहे। तर मी यामध्ये आणखीन टाकत आहे पाणी। तर पीठ आपल्याला मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण कढई करूया। आता आपण कढी बनवूया। चुकलं माझं बोलायला। तर आता कढई ठेवलेली आहे, तेल सुद्धा गरम झालेलं आहे। राई टाकले, मोहरी टाकले फोडणीला आणि जिरं टाकलेलं आहे। त्यानंतर हिरवी मिरची आणि थोडासा लसूण घेतलाय, आपण हा पण परतून घ्यायचा आहे। त्यानंतर मी कढीपत्ता टाकलेला आहे, छान असं परतून घ्यायचं आपण।
आता इथे मी लाल तिखट टाकले थोडं, अगदी असं पाव चम्मच, थोडीशी हळद आणि पटकन मिक्स करायचं आहे. आणि जे आपण दह्याचं मिश्रण आहे हे ओतून घ्यायचं आहे. मस्त अशी कडक फोडणी दिलेली आहे बघा आणि कढी पण बघा किती छान दिसते. आता आपण हिला हलवत राहायचं आहे. अगदी आपल्याला 3 ते 4 मिनटं हे लागतात. तर आता बघा मस्त अशी आपली ही कढी छान झालेली आहे. आता सतत आपण हलवत होतो त्यामुळे काय होते कढी फाटत नाही. आता आपण यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर जे आपण भज्या बनवल्या आहेत पकोडे ते टाकून घ्यायचे आहेत आणि आपली ही कढी पकोडे तयार आहे. खायला खूप छान लागतात. बरोबर जिरा राईस असा पाहिजे, मस्त लागतो जिरा राईस आणि कढी. आपण मीठ पण टाकून घेतले कारण मीठ मी पहिले टाकलेलं नव्हतं म्हणून. किंवा म्हणजे कधी कधी काय होतं जर पहिले मीठ टाकलं ना तर दही फाटतं, कढी फाटते, म्हणून मी नंतर मीठ टाकलेलं आहे. चला तर आता मी एका तुम्हाला डिशमध्ये काढून दाखवत आहे. तर मैत्रिणींनो, रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद.